आणि हा जो लोखंडे फुटून गेला। उद्धव साहेबांनी सगळ्यांनी गद्दारी केली, निघून गेले। प्रत्येक ठिकाणी लोक इथं नाराज आहेत। हा 10 वर्षामध्ये या मतदारसंघात त्याचं कुठलंही काम नाही। त्याचं डिपॉझिट जप्त होणार आहे। हा खासदार नाहीच आहे, हा उपरा खासदार आहे। लोखंडे साहेब शोधून सापडत नाही। लोकांच्या अंतर्मनामध्ये काय चाललेलं आहे हे ते लोक स्पष्टपणे सांगू शकत नाही। खिचडी राजकारण झाल्यामुळं जे प्रश्न आहे ते प्रश्न आहेच। हरवलेले खासदार होते। उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं नाव लोक घेतात दबक्या आवाजात। ऑलरेडी त्यांनी काहीच केलेलं नाही आणि ते करणार पण नाही। फक्त निवडणुकीची बाजू लावून धरली की मी आलो आणि 2 पक्ष फोडून आलेलो आहे। अजून आमच्याकडे कोणी आलंच नाही। तो एसटी थांबत नाही पण त्यांची गाडी थांबते। सर्रास खोटं बोलण्याचं काम सुरू झालेलं आहे। कोणी आलं तर काय जास्तीचा फायदाच पाहता। तुमचा ऐन शेतकऱ्याचा कांदा मार्केटला आला का तुम्ही निर्यातबंदी करतात। औषधाचे पैसे सुद्धा भेटाना या बाबत लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि आपण मात्र कोरडे पाषाण। शेतकरी हा याचा आपल्या अर्थव्यवस्थेचा का नाही ते शेतकऱ्याचं मरण झालेलं आहे। बोले तैसा चालले रे त्याची वंदा मावले नाहीच ना। दोन्ही नको आता नवीन शोधू रुपावती ताई। पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री कोर्सच्या माध्यमातून परिपूर्ण राजकीय नेतृत्व घडवणारं आणि प्राध्यापक राहुल कराड यांच्या संकल्पनेतून साकारलेलं भारतातील पहिलं इन्स्टिट्यूट MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट प्रेझेंट्स जागर लोकशाहीचा। नमस्कार, मी दीपक दराडे फॉर द पीपल न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट प्रस्तुत जागर लोकशाहीचा हा जो आपला महाराष्ट्र दौरा आहे फॉर द पीपल न्यूजचा, या दौऱ्यामध्ये आपण लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं विविध लोकसभा मतदारसंघामध्ये आपण जातो आहे, तिथल्या मतदारांशी बोलतो आहे, नागरिकांशी बोलतो आहे आणि तिथले नागरिक समस्या काय आहेत, प्रश्न काय आहेत, मूलभूत हे जे प्रश्न आहेत की ज्या पायाभूत सुविधा मिळायला पाहिजे याविषयी चर्चा घडवून आणण्याचा आपला एक अल्पसा प्रयत्न आहे। आता आपण नगर जिल्ह्यातल्या शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये आणि इथल्या नागरिकांशी आपण संवाद साधणार आहे, त्यांचे प्रश्न आणि समस्या जाणून घेतो आहे। इथं काही नागरिक माझ्यासोबत आहेत, त्यांच्यासोबत आपण बोलूयात। दादा नमस्कार। नमस्कार। कशा आहात? काय वातावरण? वातावरण ठीक आहे, ऊन खूप आहे। ऊन खूप आहे आणि ग्लोबल उन्हाळा वाढलाय। उन्हाळा वाढला म्हणण्यापेक्षा ग्लोबल वॉर्मिंगचा परिणाम सगळीकडे जाणवतो आणि इथेही तो काही लपलेला नाही। म्हणजे इथंही सुटका नाही, सुटका नाही, बरोबर आहे। ग्लोबल वॉर्मिंगमध्ये कुणाची सुटका नाही आहे, परंतु दुर्दैवाने आपलं काही धोरण देशाचं पॅरिस करारामध्ये सहभाग घेतला आणि त्यामध्ये आपण 0 कार्बन उत्सर्जनचा जो काही ते स्पष्टता नाही आणि लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचं याविषयी काहीच नाही आहे। तुम्ही पहा ना, 1000 किंवा 50 किती गाड्या पाहिल्या तर ते कार्बन उत्सर्जन करतात। लोकांनी घरोघरी AC लावलेले आहे आणि तो भाग विषुववृत्त आणि दक्षिण ध्रुवाचं सोडून द्यावं, ग्लेशियर किती वितळत होते, पण इथं लोक काय करतायत त्यासाठी? मग लोकशिक्षण आणि ते जागृती करायला पंतप्रधानांनी किंवा देशाच्या यांनी ते गरजेचं आहे ना। आता त्याची झळ सगळ्यांनाच बसते। मला सांगा, फार महत्त्वाचा विषय तुम्ही ग्लोबल वॉर्मिंगचा छेडला आहे, परंतु याच्यासोबत आता लोकसभा निवडणूक आहे, ही राष्ट्रीय स्तरावरची सर्वात मोठी निवडणूक आहे। बरं, आपण आपले प्रतिनिधी खासदार निवडून देतो, बरं, देशाचं धोरण त्यातून ठरवणारं सरकार बनतं। बरं, शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये काय परिस्थिती आहे, कुठले प्रश्न आहेत? शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये परिस्थिती जी आहे आणि एकंदरीत सगळीचकडे अनेक प्रश्न आहेच आणि विशेषतः तुम्ही कृपा करून आता या ठिकाणी तुम्ही दौरा करत आहात आणि शिर्डीचा विषय काढला, परंतु सगळीकडे परिस्थिती आत्ता डे बिफोर यस्टरडे 2-3 दिवसापासून लोक घाबरलेले, कारण आमच्या गल्लीमध्ये 3 लोकांचं हृदयविकाराने मृत्यू झाला। आता त्या लोकांमध्ये ते कोविडची वॅक्सिन त्यांनी घेतलेली होती, तो विषय काल रात्री यस्टरडे डे बिफोर यस्टरडे 2 मंगेश आव्या नाना अंजीरवाला, तो अंजीर निवडता त्याचं निधन झालं हार्ट अटॅकने। एक सलीम कासम चौधरी, तोही त्याचंही निधन झालं। तर आता परिस्थिती सार्कमटन्सल इव्हिडन्स त्याला म्हणणार। 2-3 दिवसापूर्वी लोकांचं इथं लक्ष नाही, लोक सगळं ते वॅक्सिनेशनकडे आता गेलं। जे प्रश्न आहे ते प्रश्न आहेच आणि त्याला किती कालावधी लागेल सुटायला काही सांगता येणार नाही, परंतु इथं निळवंडेचा जो प्रश्न होता, पाण्याचे प्रश्न होते, आज जास्तीत जास्त जमीन ओलीत खाली आणण्याचा जो काही राजकीय नेत्यांचं स्वप्न होतं ते मार्गी लागलेले, त्याबद्दल आम्ही समाधानी आहोत।
सध्या राजकीय परिस्थिती काय आहे लोकसभा निवडणूक म्हणजे इथं शिवसेनाच्याच 2 गटामध्ये लढाई आहे. कोणाचं पारड जड वाटतंय? नाही, शिवसेनेचं निश्चितच या ठिकाणी आता उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा उमेदवार या ठिकाणी आहे असं मला वाटतं आणि त्यांचं पारडं जड आहे आणि दोन्ही ठिकाणी ते आहे. परंतु आता आज स्पष्ट सांगू शकत नाही. परंतु सध्याची परिस्थिती तर जड आहे, परिस्थिती आपण सांगू शकतो. सैन्य आणि क्रीडा क्षेत्रात करिअर करायचे? नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी निवासी शाळा पुणे. ॲडमिशनसाठी संपर्क 960 781 1662. वाकचौरे लागते. पण काय म्हणजे कारण काय असतं? लोखंडे कधी इथं आलेलं नाही, कधी कोणाला विचारलं नाही, कोणत्या कामाला आला आतापर्यंत आम्ही पाहिलं नाही. 5 वर्षापासून आम्ही 10 वर्षापासून पाहतोय, इथे येतच नाही तो. प्रत्येक ठिकाणी लोक इथं नाराज आहेत त्यांच्यावर. काय एकूण शिर्डी लोकसभा म्हटलं की आता ही निवडणूक देश पातळीवरची, कुठले मुद्दे इथं प्रचारामध्ये दिसतात तुम्हाला? इथे मुद्दे काहीच नाही, इथं काही मांडलेलेच नाही कोणी मुद्दे. नळवंड्याचं फक्त 5-10 वर्षापासून हेच चालू नळवंडे, बाकी काहीच नाही. काम कोणतेच झाले. देशामध्ये आता सध्या बघा वेगवेगळ्या भागात महागाई, विकास आणि रोजगार या संदर्भात लोक बोलतायत. काही लोक म्हणतात विकास झालेला आहे, काय म्हणतायत नाही झालेला, काय म्हणतायत महागाई आता कालानुरूप वाढतच राहणार आहे, काही लोक म्हणतात ही खूप झाली आहे, काही लोक म्हणतात बेरोजगारी वाढली, काही लोक म्हणतात नाही आता ती कमी होते. नेमकं काय परिस्थिती तुम्ही कसं बघताय? याच्या बेगावर चाललंय, याच्यामध्ये कोणतं लक्ष कोणत्याकडे चाललंय? सगळे राजकारण सगळं लक्ष चालू आहे, सगळं हेच चालू आहे सगळ्या ठिकाणी. सगळे न्यूज हेच बघताय, पूर हेच बघताय, याचं राजकारण फक्त दाखवत. याच्यामध्ये काहीच विकास झालेला नाही. प्रत्येक गोष्टी हेच चालले. 5 वर्षापूर्वी सरकार हे सरकार पडतंय, ते सरकार येते, याच्यामुळे हा त्रास सगळ्यांना माणसाला त्रास होतो. हे फोडाफोडीचं राजकारण, त्यामुळे फोडाफोडीचं राजकारण चालू आहे. कोणाचं लक्ष नाही याच्यावर. धंदा लोकांची बेरोजगारी वाढलेली आहे, काम धंदे नाही राहिलेले याच्यामध्ये. प्रत्येक माणसाला या टायमाला परिस्थिती अवघड आलेली आहे. अवघड आहे. मला सांगा, फोडाफोडीच्या राजकारणावर ते बोललेत. फोडाफोडीचं राजकारण इथल्या नागरिकांमध्ये काय त्याच्या संदर्भात प्रतिक्रिया आहे? फोडाफोडीचं राजकारण लोकांना आवडलेलं नसेल कदाचित, मला माहित नाही. कारण काय लोकांच्या अंतर्मनामध्ये काय चाललेलं आहे हे ते लोक स्पष्टपणे सांगू शकत नाही. परंतु निश्चितच आरोप नाहीये माझा, परंतु सन्माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं नाव लोक घेतात दबक्या आवाजात किंवा जाहीरपणे, आणि त्यांनी स्वतः ती कबुली जबाब दिलेला आहे की मी आलो आणि 2 पक्ष फोडून आलेलो आहे. तर हे निश्चितच आवडलेलं नाहीये. कारण लोकशाहीला मारक ज्या गोष्टी आहे आणि तुम्ही काय आदर्श नैतिक मूल्यांची मूल्याधिष्ठ शिक्षण पद्धती हे रुजवायचा प्रयत्न करतात आणि भाषणांमध्ये वेगळं सांगतात. बोले तैसा चाले रे, त्याची वंदा पावले नाहीच ना. नाही, पण आता ते असं म्हणाले की उद्धव बाळासाहेब ठाकरेंना म्हणजे शिवसेनेला फूट पडायच्या अगोदर राष्ट्रवादी म्हणजे शरद पवारांनी फोडून इकडे घेतलं, मग ते नीती मूल्यामध्ये बसत होतं का? निश्चितच नाही. परंतु एक गोष्ट निश्चित आहे, लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि आपण मात्र कोरडे पाषाण. आता मला तुम्ही सांगा, कोणाच्या वक्तव्यावर आपण संमती दर्शवावी, कोणाला नकार द्यावा, काहीच नाही ना. सर्रास खोटं बोलण्याचं काम सुरू झालेलं आहे. अहो, नीतिमत्ता, नैतिक मूल्य आणि मूल्याधिष्ठ शिक्षण पद्धती हा विषय कृपा करून साहेब काढूच नका. काय कोणती मूल्य पायदळी तुडवली जातात हे पहा ना तुम्ही. ते मूल्याचं बोलूच नका असं इथले नागरिक बोलतात. म्हणजे राजकारण्यांच्या संदर्भामध्ये नागरिकांची काय भूमिका आहे लक्षात घ्या. खरं तर राजकीय नेत्यांनी आवर्जून ह्या गोष्टी म्हणजे बघितल्या पाहिजेत किंवा याच्यावरती गांभीर्यानं विचार केला पाहिजे, अशा प्रतिक्रिया आहेत इथल्या नागरिकांच्या. शिर्डी लोकसभा मतदारसंघामधून आपण फिरतोय आणि जिथं जिथं कुठं नागरिक आपल्याला भेटतील, मतदार भेटतील, तर त्यांच्यासोबत आपण संवाद साधतोय, त्यांचे प्रश्न जाणून घेतोय. काय काका, कशा पद्धतीचे वातावरण आहे इकडं? आमच्याकडे दुष्काळी भाग आहे. दुष्काळी भागाला पाण्याचा प्रश्न फार अवघड आहे. तळेगाव गटाला जर समजा ह्या पाटाच्या पोटसाऱ्या जर झाल्या तर हा प्रश्न सुटू शकतो. हा प्रश्न नाही सुटला तर हा भाग काही निसर्गाच्या मार्गात राहून याला दुष्काळी पट्टा म्हणून म्हणला जाते. दुष्काळी पट्टा हा इकडे लक्ष दिलं जातंय का नाही? आता इकडे काय लक्ष देत आहेत काय? आता दिसतं आम्हाला फक्त दुष्काळ दिसतोय, लक्ष द्यायला काय कोणी बघतंय कोणी बघत नाही. सध्या निवडणूक आहे, देशाच्या स्तरावरची निवडणूक आहे.
आपण आपलं मतदान दिलं पाहिजे, योग्य सरकार सत्तेमध्ये आलं पाहिजे असं वाटतं की नाही तुम्हाला? हो वाटतं ना. तुम्ही मतदान करता की नाही? करतो ना. इतरांना सांगता का नाही? आता सांगायला आपली परिस्थिती, आपल्याला कोणाला सांगायचं की नाही, आपलंच काम आपल्याला उमजत नाही, फक्त स्वतःपुरतं करतोय. नाही पण इतर म्हणजे आपल्या घरातले घरात त्यांना सांगतोय समजून, योग्य व्यक्ती असेल तर त्यांना योग्य माणसाला मतदान करायला पाहिजे. सध्या काय शिर्डी लोकसभामध्ये कुणाचं वातावरण? हे आपण सांगू शकत नाही. बरं, तरी तुम्हाला काही अंदाज? काही अंदाज याचं बाहेरच्या पब्लिकचा तुमचा अंदाज मी देऊ शकत नाही ना. तुमच्या अंतकरणात काय मी स्वतः सांगू शकत नाही ना. तुमचं अंतकरण तुम्हाला सांगू शकतंय. तुमचं अंतकरण काय सांगतं? आता माझं अंतकरण फक्त माझ्या स्वतःपुरतं सांगते, योग्य व्यक्ती दिसली, योग्य व्यक्तीला मतदान करणे एकदम गरजेचं आहे. सध्या देशामध्ये महागाईवरून टीका होतीये, रोजगारावरून टीका होतीये, विकास प्रकल्पावरून टीका होतीये. तुमचं काय मत आहे ह्या सगळ्या गोष्टी? आता वाढत्या महागाईला तर कोणी जबाबदार नाही, वाढत्या महागाईचा कोणी विचार करीत नाही, गाईगरिबाचा पुढे विचार आता होतच नाही, आणि गाईगरिबापोत तर काही पोचत बी नाही. आणि महाराष्ट्रामध्ये जे तोडफोडीचं राजकारण झालं नाही, याच्याशी तर कोणाचाच संबंध येत नाही. जे करणारे वेगळे असते, आपल्यासारख्याला काही कल्पना नसते. पण तुम्हाला वाटतंय योग्य अयोग्य? नाही, काही गोष्टी घडतात ते योग्य नसतं, पण करणार योग्य वाटतं त्याला आपल्यासारखे गाईगरीब काय करू शकत नाही ना. त्यामुळे योग्य उमेदवार दिला पाहिजे. हो ठीक आहे ना. तुम्हाला काय वाटतं दादा? बोला, काय परिस्थिती? काय नाही, सध्या तरी आता भाऊसाहेब वागचौरे. काय कारण आहेत बरं? काय कारण म्हणजे आता गेली 10 वर्ष लोकांनी साहेब खासदार होते, ते कधीही 10 वर्षात एकदाही इकडे फिरकलेले नाही, आणि फक्त इलेक्शन पुरतं ते येतात फक्त, परत त्यानंतर येत नाही. कोणताही विकास कामं नाही, काहीच नाही, एक रुपयाचंही काम नाही. ते पाणी प्रश्न तर मोठा आहे, आमचा निळवंडे धरणाचा पाणी प्रश्न मोठा आहे. फक्त लोकांनी साहेब फक्त पेपरमध्ये बातमी येते, मी जलदूत आहे, मी असं आहे, मी तसं आहे, मी पाटाच्या पाण्यासाठी हे केलं, पण ऑलरेडी त्यांनी काहीच केलेलं नाही आणि ते करणार पण नाही. आम्ही एवढे रिक्वेस्ट केली, एवढं आंदोलनं केलं, तरी पण पाणी सोडलं नाही त्यांनी. तुम्हाला काय वाटतं? मला वाटतं की आमच्या परिसरात पाण्याची तरी हे करायला पाहिजे. काय करता तुम्ही? मी कॉलेज झाले, माझं कॉलेज झालंय. रोजगार आहे? रोजगार नाही. का नाही बरं? हे असंच तुम्ही शोधला नाही का रोजगारच नाही? शोधला होता, पण मग भेटत नाही का? का बरं, कुठं भेटत नाही? आता मुंबई सारख्या ठिकाणी, पुण्यासारख्या ठिकाणी गेलो, तिथं 10-12 हजार रुपयात काय होणार आहे? तुम्हाला तुम्ही इथं तर इथंच रोजगार पाहिजे. इथंच रोजगार पाहिजे, संगमनेर ठिकाणी बाबा असं इथं. शेतीमध्ये आता पाणीच नाही, त्याच्यामुळे पाणीच नाही, मग करायचं काय? जे आहे ते त्याला पण भाव नाही असं. मग सध्याचं वातावरण काय, मग कोणाची हवा आहे इकडं? भाऊसाहेब वागचौरे. काय वाटतं तुम्हाला, कोणाची हवा आहे इकडं? आमच्याकडे भाऊसाहेब वागचौरे. का बरं, कशामुळं? कारण त्यांचे कामं पण चांगले, म्हणजे इथं येण्या जाण्याचं त्यांच्या दृष्टिकोनातून काय महिना जाणं आहे त्यांचं. तुम्ही त्यांचं काम चांगलं म्हणता, पण गेल्या 2 निवडणुकीमध्ये तर ते निवडूनही आले नाही. निवडून नाही आले, पण ते आता ज्या पंचवार्षिकला ते खासदार होते ना, तर आमच्या तालुक्यात असं एक पण गाव नाही की त्या गावात भाऊसाहेब वागचौरेंचं काम नाही. प्रत्येक वाडी वस्तीवरती त्यांनी काही ना काही दिलेलं आहे. त्यांनी स्वतःचा खासदार निधी जो येतो तो सुद्धा जनतेसाठी दिलेला आहे. आणि त्यांना कुठेही हात करा, त्यांची गाडी एस टी थांबत नाही, पण त्यांची गाडी थांबते. इतका साधारण माणूस आहे भाऊसाहेब. जनसंपर्क एकदम चांगला आहे, आणि सगळ्या लोकांशी नाळ सगळ्या म्हणजे टोटल त्यांचं या गावातून जाणं येणंच या गावामधून आहे. ते हप्त्यातून 1 दिवस या गावामधून असतात. प्रश्न काय वाटतो तुम्हाला इथं शिर्डी लोकसभेचे? आता ह्यांनी पाण्याचे प्रश्न सांगितले, एक जण रोजगाराचे बोलले, तुम्हाला कुठला प्रश्न भेटतो? प्रश्न आमचे जे शेतीमाल पिकतोय, जे आम्ही ज्या कमी पाण्यातून जो शेतीमाल पिकवतो, त्यासाठी पण योग्य तो भाव भेटत नाही आम्हाला. भाव भेटत साधारण संमिश्र प्रतिक्रिया तुम्ही बघताय शेतीशी निगडीत, कारण ग्रामीण भाग आहे. ग्रामीण भागामध्ये शेतीशी संलग्न जे व्यवसाय आहेत, दुग्ध उत्पादन असेल, बाकीचे इतर व्यवसाय असतील, तर रोजगाराचा हा प्रश्न आहे. कारण पाणी नाही आहे, तर शेतीमध्ये फार पिकत नाही. जे पिकवलं आहे त्याला हमी भाव नसल्यामुळे भाव मिळेल की नाही याची शाश्वती नाही आहे. अशा सगळ्या संमिश्र प्रतिक्रिया आपल्याला भेटतात. अशाच अनेक नागरिकांशी आपण बोलत राहू. शिर्डी लोकसभा मतदारसंघामधून आपण सध्या फिरतोय आणि वेगवेगळ्या ठिकाणी जात असताना आपल्याला काही नागरिक दिसले
की आपण त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय. माझ्यासोबत या शिर्डी लोकसभा मतदारसंघातले काही नागरिक आहेत. मला सांगा, सध्या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये सगळीकडेच लोकसभा निवडणुकीचं वातावरण जोरात आहे. प्रचार शिगेला पोचला. तुम्ही तापमान बी बघताय वाढले आणि तसंच प्रचाराचं बी जोरात वाढले. काय परिस्थिती एकूण तुमच्या मतदारसंघात? आमच्या मतदारसंघामध्ये लोखंडे चालणार असं मला वाटतं. तुम्हाला वाटतं काय काय त्याची कारण काय? काय लोखंडानं, काही लोक म्हणतात बा पाणी आणलं बा, लोखंडानं पाठपुरावा केला त्याच्यावर. आमच्या इथं पाटाचं पाणी हे आलंय तर ते नाही तसं त्यात ज्याच्या त्याच्या ह्याच्यावर आहे ना. पण शक्यतो यांनीच लोखंडेनीच केलं बा पाठपुरावा असं. पहिल्यांदा आले ना आता आणखी एक नागरिक आहेत, ते काय म्हणतात? टायमाला वाकचौरे आले ना, त्या टायमाला त्याला दिल्लीला साईबाबा म्हणून हाक मारायची वाकचौऱ्यांना. आणि मग आता असं जर लोक जर म्हणायला लागले तर काय? तुम्हाला काय वाटतं कुणाच्या? वाकचौरे. हो. काय कारण? 100% काय कारण नाही. उद्धव साहेबांनी सगळ्यांनी गद्दारी केली, निघून गेले. तसे वाकचौरे परत आले त्या जागेवर. हा, म्हणून वाकचौरे. तुमच्या शिर्डी लोकसभा मतदारसंघात प्रश्न कुठले जे जास्त मुद्दे चर्चेला येतात? जे मुद्दे होते पाण्याचं, ते पाणी येऊन बसलं. आम्हाला काय आता काही पाण्याचाच प्रश्न मोठा होता आमचा, पण पाणी आलेलं आहे. आपण शिर्डी लोकसभा मतदारसंघात मतदारांशी बोलतोय, संवाद साधतोय आणि त्या प्रक्रियेमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन त्यांना त्यांच्याशी हा संवाद सुरू आहे. आत्ता माझ्यासोबत काही शेतकरी मंडळी बसलेले आहेत. हॉटेलमध्ये इथं रेस्टॉरंटमध्ये थोडंसं बसले होते. आम्ही निघालो होतो आणि हे आम्हाला दिसले. आम्ही थांबलो, म्हटलं यांच्याशी गप्पा माराव्यात आणि फार इंटरेस्टिंग यांचे मुद्दे आहेत. तर मला सांगा, लोकसभा निवडणूक आता एकदम ऐन रंगात आहे, प्रचार जोरात सुरू आहे. तुम्हाला काय वाटतं या लोकसभेच्या निमित्तानं कोणत्या मुद्द्यावर फोकस केला पाहिजे? आता साहेब असं आहे बरं का, महागाईच्या विरोधात उठाव केलेला आहे. पण आता कोणतं सरकार आलं ही महागाई कमीच होऊ शकत नाही. का बरं कमी नाही होऊ शकत? लोकसंख्या वाढलेली आहे. लोकसंख्या वाढली तर महागाई वाढली, पेट्रोल डिझेलचे दर वाढले, त्याच्यामुळं महागाई म्हणजे सगळ्याच ह्याच्यामध्ये वाहतूक वाढते ना. वाहतूक वाढली की त्याचा उत्पादन खर्च वाढतो. असं हे सगळं गणित आहे. आता काही लोक काय म्हणतात, पूर्वी $60 प्रति बॅरल रेट असताना कमी दरानं पेट्रोल मिळालं. आज तेवढाच रेट असताना तुम्हाला 105, 107, कुठं कुठे 110 रुपये असं पेट्रोल दिलं जातं. पण सरकारचं काम तर चांगलं आहे. सरकारचं काम चांगलं आहे. इथं कुठल्या मुद्द्यावर चांगलं? सर्वत्र चांगलं आहे. निळवंड्याला पाणी आणलं. प्रबलित प्रश्न होता हो 60 वर्षापूर्वीचा, त्यांनी पाणी प्रत्येक गावात आणलं. शेतकऱ्याचा पाण्याचा प्रश्न पाण्याचा प्रश्न 100 गावांना त्याचा फायदा झाला. कमीत कमी 40 ते 50 गावांना फायदा झाला. तुमचं काय म्हणणं आहे दादा? काय ह्या लोकसभेच्या निमित्तानं यांनी म्हटलं की महागाई रिवर्स आणणं कठीण आहे? नाही, महागाई कठीण आणणं झालं तुमचंवालं, पण मग शेतीमालाचं धोरण चुकीचं आहे. तसं शेतीमालाला आहे ना बाजारभाव द्यायला पाहिजे. आज दुधाचे तुम्हाला सांगतो प्रोडक्शन कॉस्ट आहे 30 रुपये आणि दर मिळतोय तुम्हाला सांगतो 25-26 रुपये लिटर. मागे 4 रुपये तोटा आहे. आज तोट्यामध्ये शेतकऱ्याची शेती कशी होणार? कसं काय शेती होणार तुम्हाला सांगतो. आज कांद्याचं एक एरी उत्पादन खर्च 50,000 रुपये आणि त्याचे 40,000 रुपये सुद्धा होती नाही. आणि तुमचा ऐन शेतकऱ्याचा कांदा मार्केटला आला का तुम्ही निर्यात बंदी करतात. आणि तुमचं जेव्हा योच कांदा जेव्हा व्यापाऱ्याच्या ताब्यात जाते, तुमच्या चाळ्या वेळा भरली मग तुम्ही निर्यात चालू करते. तुम्हाला ह्या सरकारचं धोरण मान्य नाही? शेती विरोधक धोरण. बाकी त्यांचा विकास आपल्याला मान्य आहे. तुमचे रस्ते, तुमचे हर घर जल मिशन तुम्हाला सांगतो, ती शेतकरी सन्मान निधी, नमो किसान सन्मान निधी, हे एकदम स्कीम चांगली. पण मग ही शेतीमालाला का बाजार? सन्मान निधीविषयी लोकांचं काय म्हणणं असं आहे की आम्ही एवढे खतं वगैरे तुम्ही 3 महिन्याला देते आणि इकडे तुम्हाला सांगतो 26 रुपयाने दूध घेऊन राहिले. मागच्या उन्हाळ्यात 38 रुपयाने दूध पित होतो आम्ही. नाही, हा तर तुम्ही दुधाचा विषय सांगितला, पण काय शेतकऱ्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही जे युरिया किंवा बी बियाणं घेतो त्याला 18% GST देतोय
आणि मग ते वर्षभरात आमचे जवळजवळ 20-25 हजार तर GST वारी सरकार जमा होतात. त्यातनं किती येतात आम्हाला? 6,000 रुपये. बरोबर 6,000 येते ना. बरोबर म्हणजे आमचंच घेऊन आम्हाला कमीच देतात असं. कमीच देतात ना मग. बरोबर आहे ना. पण आता ह्यांचं म्हणणं आहे की विकास तर सरकार चांगला विकास करतं. तुम्ही मान्य पण करताय. शेती सोडून बाकी क्षेत्रात भरपूर विकास आहे. आरोग्य क्षेत्र असू द्या तुमचं, बाकी तुम्हाला सांगतो रोड आहे, सगळ्या क्षेत्रात विकास झालेला आहे त्यांचा. पण शेती क्षेत्रात विकास नाही आला. पण आता BJPचं सरकार म्हणजे मोदी सरकार ते काय म्हणतो, आम्हाला वेळ द्या. आताचे 10 वर्ष झाले. 2047ला आम्ही बघा काय करतो, महासत्ता बनवतो. आता किती वेळ आहे असं आहे ना, 10 वर्ष आहेच ना जवळजवळ. तुम्हाला सांगा तुम्ही दर पंचवार्षिकला अशा शेती विषय विरोधक धोरण आखू राहिले. पेट्रोल 150 रुपये लिटर होऊ द्या. तुम्हाला सांगा सर्व्हिसवाला ते पेट्रोल टाकणार आहे, शेतकरी घेणार आहे. पण शेती मालाची पैसे झाली पाहिजे, कारण शेतकरी हा याचा आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. शेतकरी हा अर्थव्यवस्थेचा कणा म्हणतात. हे म्हणतात विकासाच्या अनेक योजना राबवलेल्या आहेत आणि त्यांचं म्हणणं की शेतीमालाला भावच मिळत नाही. मग काय करायचं? असे संमिश्र दोन्ही बाजूच्या प्रतिक्रिया आपण शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये बघतो. प्रातिनिधिक आहेत या, पण अशाच काही प्रतिक्रिया इथल्या जनतेच्या आहेत. आणखी काय नागरिकांशी आपण संवाद साधू. शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये काय स्वरूप आहे वातावरणाचं? काय निकाल लागू शकतो? कशा पद्धतीनं प्रचार सुरू आहे? कुठले मुद्दे इथले लोक डोक्यामध्ये घेत आहेत? कशावर फोकस करतायत? तुमचं काय रिडिंग आहे? विद्यमान जो खासदार आहे हा 10 वर्षामध्ये या मतदारसंघात त्याचं कुठलंही काम नाही आहे. आणि ज्या वेळेला इथं उद्धव साहेबांची या भागात प्रभुत्व आहे आणि हे फुटून गेल्यामुळे खिचडी राजकारण झाल्यामुळं इथं शिंदे याला याला सदाशिव लोखंडाला इथं रिप्रांत नाही आहे. या भागामध्ये वाकचौरे साहेब चांगल्या मतांनी निवडून येतील. उद्धव साहेबांचं सिटी इथं चाललं. तुम्हाला काय? मला असं वाटतंय का हे लोखंडे साहेब जे आहेत त्यांनी 10 वर्षामध्ये कुठंही भेट दिली नाही. स्वर्गीय बाबासाहेब विखे असताना कमीत कमी ते एका येताना राहत्यामध्ये 50 तरी वर्षामध्ये येत होते, पण हे एका वेळेस येत नाही. आणि हा जो लोखंडे फुटून गेला याच्याबद्दल सगळ्या लोकांची नाराजी आणि हा येत नाही याचं डिपॉझिट जप्त होणार आहे. हा खासदार नाहीच आहे, हा उपरा खासदार आहे आलेला जामखेडवरून. याचा काही उपयोग नाही इथं. भाऊसाहेब वागचौरे. मला वाटतं दोन्ही नको आता नवीन शोधू रुपावती ताई. वंचित बहुजन आघाडी. वंचित बहुजन आघाडी. नवीन लोकांना संधी. नवीन लोकांना संधी द्यायची. दादा नमस्कार. सध्या लोकसभा निवडणूक सुरू आहे, काय परिस्थिती आहे? चांगली परिस्थिती. कुणाची हवं? वागचौरे साहेब. वाकचौरे साहेब. का बरं, काय विशेष आहे? त्यांचं काम आहे थोडंफार. त्यांचं काम आहे. लोखंडे साहेब शोधून सापडत नाही. अच्छा, वाकचौरे साहेबांचा संपर्क चांगला आहे. दादा नमस्कार. सध्या लोकसभा निवडणूक सुरू आहे, काय परिस्थिती तुमच्या मतदारसंघात? निवडणुकीची आहे जरा लोखंडे साहेबाचं काम जरा कमी आहे. वाकचौरे साहेबाचं जरा मागच्या पंचवार्षिकला जर पाहिलं त्यांचं तर योग्य. यावेळेस हवा कोणाची? वाकचौरे साहेब. काय कारण असतील? काय कारण त्यांचं कार्यच नाही. ते कोणाशी संपर्कात नाही, कोणाशी काहीच नाही. कोण संपर्क? हरवलेले खासदार म्हणतात. कोण संपर्क? कोण हा लोक हरवले? जनता म्हणते खासदार हरवले म्हणते. हरवले खासदार लोखंडे साहेब हरवले म्हणते. ते लोकांच्या संपर्कातच नाही. त्यांनी फक्त निवडणुकीचं ते लावून धरले. फक्त निवडणुकीची बाजू लावून धरली. बाकी इतर याच्यामध्ये काहीच संपर्क नाही त्यांचा. तुमचं काय म्हणणं आहे दादा? कुणाच्या काही म्हणणं नाही. काय परिस्थिती असं ते शेतकऱ्याचं मरण झालेलं आहे फक्त, बाकीचं काही नाही. शेतकऱ्याचं मरण झालं. हे वतून दी शेळ आलेली मार्केटला. मग काय करायचं सर शेतकऱ्यांना? औषधाला दुकानात गेलं एवढीच बाटली 2000 रुपयाला भेटते औषधाची, आणि याला भाव नाही. औषधाचे पैसे सुद्धा भेटाना या भावात. मग काय करायचं शेतकऱ्यांना? कसं कर्ज फेडायचं? भावना तीव्र आहेत शेतकऱ्यांच्या, तुम्ही बघताय. काय मावशी, काय चाललंय? काय विकायला? सारा काही राहायचा आलो वापायला. सध्या निवडणूक सुरू आहे, माहिती आहे का? हा. कुणाची हवा आहे तुमच्याकडे? कुणाची हवा आहे तुमच्याकडं? हवा बिवा नाही बाबा. कोण निवडून येईल तुमच्याकडे?
कोणी जे आलं ते आम्हाला प्यायला पाणी सोडावं कोणाही मग त्यांना देऊ ना. प्यायला पाणी सोडावं इकडे दादा आहेत. दादा काय परिस्थिती तुमच्याकडे? काय बसले इथं मार्केटमध्ये, काय परिस्थिती आमची? निवडणुकीची काय परिस्थिती? निवडणुकीची काय, कोणी आलं तर काय जास्त त्याचा फायदाच पाहतं. आमच्यासारख्या गरीब शेतकऱ्यांकडे काय कोणाचं लक्ष आहे? पण आपल्याला तर उमेदवार निवडून द्यावा लागेल कोणीतरी. मग आता देऊ, आता त्या टायमिंगला जसा हवा फिरेल तशी. कशी हवा चालली? हवा आता पूर्वेकडून आहे. म्हणजे काय पूर्वेकडून समजायचं काय आम्ही? जे समजायचं तुम्ही समजून घ्या काय असेल ते. कोण पण लोखंडे की वागचौर? आता काय जसे ज्यांचा स्ट्रोक बसन तसा, ज्या टायमिंगला ज्या आश्वासन जसे चांगले राहतील त्या टायमिंगला विचार करून देऊ. विचार करून देऊ म्हणतात. विचारपूर्वक हे काय परिस्थिती आहे लोकसभा निवडणुकीची? काय आपण त्यात नाही त्यात नाही, पण म्हणजे आपल्याला मतदान तर करावं लागेल. अजून आमच्याकडे कोणी आलंच नाही. MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट प्रस्तुत जागर लोकशाहीचा हा आपला फॉर द पीपल न्यूजचा जो महाराष्ट्र दौरा सुरू आहे, या दौऱ्यामध्ये आज आपण शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये इथल्या नागरिकांशी, इथल्या मतदारांशी संवाद साधतोय आणि यामधून शेतीच्या संदर्भामध्ये, पाण्याच्या संदर्भामध्ये प्रामुख्यानं प्रश्न उपस्थित होताना आपल्याला दिसत आहेत. काही ठिकाणी विद्यमान खासदार लोखंडे जे आहेत त्यांच्या कमी असलेल्या जनसंपर्काबद्दल उपस्थित प्रश्न झाले आणि एकूणच सरकारमधले जी शेतीचं जे धोरण आहे आणि शेती मालाला जे हमीभाव मिळत नाही त्या संदर्भामध्ये शेतकरी वर्गाकडून एक आक्षेप नोंदवला जातो, नाराजी नोंदवली जाते असं हे वातावरण दिसतंय. परंतु शिर्डी लोकसभा मतदारसंघ म्हटलं की आपल्याला या नगर जिल्ह्यातलं जे थोरात आणि विखे पाटील यांच्यामधलं जे राजकारण आहे हे लक्षात घ्यायला पाहिजे. आता विखे पाटील जे आहेत हे भारतीय जनता पार्टीमध्ये आहेत, बाळासाहेब थोरात जे आहेत ते काँग्रेसमध्ये आहेत आणि इथं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून वाकचौरे हे उमेदवार आहेत. तर जी महायुती आहे त्या ठिकाणी महायुतीकडून शिवसेनेचे लोखंडे जे आहेत विद्यमान खासदार आहेत त्यांना उमेदवारी दिलेली आहे. त्यामुळं विखे पाटील आणि थोरात यांचं जे राजकीय गणित आहे त्याचाच प्रभाव या निवडणुकीमध्ये आपल्याला दिसून येणार आहे आणि त्यावरच ही गणितं ही सगळी ठरणार आहेत. आणि जोडीला शेतकरी वर्गातली जी नाराजी आहे ती नेमकी मतदानाच्या दिवसापर्यंत कुणीकडे झुकते, कसं त्यांच्या कन्व्हर्जन होऊ शकतं यावरती निकाल अवलंबून असू शकतो. आपण हा दौरा पुढच्या लोकसभा मतदारसंघामध्ये घेऊन जाणार आहे आणि महाराष्ट्रातले वेगवेगळ्या लोकसभा मतदारसंघात आपण जाऊन अशाच पद्धतीनं मतदारांशी बोलणार आहे, त्यांचे प्रश्न समजून घेणार आहे, अशाच पद्धतीनं आढावा घेणार आहे. तोपर्यंत आमचे हे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला अपडेट मिळण्यासाठी फॉर द पीपल न्यूज चॅनलला फेसबुक, यूट्यूब आणि इंस्टाग्रामवरती आपण सबस्क्राईब करा, फॉलो करा, आमचे व्हिडिओ लाईक करा आणि ते शेअर करा. कॅमेरामॅन रोहित वनकट्टेसह मी दीपक दराडे, फॉर द पीपल न्यूज, शिर्डी लोकसभा मतदारसंघ.